अध्याय पहिला श्लोक क्रमांक 36 ना. निहत्य धार्तराष्ट्रान्ना का प्रीतिः स्यात् जनार्दन जनार्दन. त आहे आणि तच्या पुढे ज आल्यामुळे त्या तचा काय झाला ज झाला. स्यात् जनार्दन पापम एव आश्रयेत अस्मान् हत्वा एतान् आततायिनः काय आततायिनः. बघा आता भगवंतानी दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केल्यानंतर अर्जुनाने ज्यावेळेला स्वजनांना पाहिलं आणि स्वजनांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये स्वजनाविषयीची करुणा निर्माण झाली, दया निर्माण झाली आणि त्यामुळं अर्जुनाची जी स्थिती झाली ती कशी झाली. अर्जुनानं स्वतः सांगितलं की माझे सगळे अवयव शिथिल होत आहेत, माझं तोंड कोरडं पडत आहे, माझ्या शरीराच्या ठिकाणी कंप निर्माण होत आहे, रोमांच निर्माण होत आहे, हातातून गांडीव धनुष्य पडत आहे, त्वचासुद्धा माझी सगळी जळत आहे, माझं मन भ्रमित झालेलं आहे आणि आता उभं राहण्यासाठी सुद्धा मी काही समर्थ नाही. आणि केशवा ही सगळी आता या स्वजनांना मारून काही ही लक्षणं चांगली दिसणार बा, सगळी उलटीच लक्षणं दिसायला लागली, सगळी विपरीत आहे ना. म्हणून या युद्धामध्ये स्वजनांना मारून आपलं काही हित होईल असं मला काही वाटत नाही. म्हणून मी काही युद्ध करणार नाही. मला काही विजय प्राप्त करायची इच्छा नाही, राज्य मिळवायची इच्छा नाही, सुख मिळवायची इच्छा नाही. काय करायचं हे राज्य मिळवून? हां, आता जर स्वजनांनाच मारायचं तर हे राज्य मिळवून काय फायदा आहे? सगळे भोग प्राप्त करून काय फायदा आहे? आणि जगून तरी काय फायदा आहे? सगळे स्वजनांनाच मारायचे तर आहे की नाही? अरे देवा, ज्यांच्याकरता हे सगळं मिळवायचं, राज्य वगैरे भोग वगैरे संपत्ती सगळी मिळवायची ज्यांच्याकरता, तेच तरी वगैरे आहे. आचार्य, चुलते, पितामह आहेत, आजोबा आहेत, मामे, सासरे, नातू आहेत, मेहुणे, सगळे संबंधीच लोक आहेत. आणि या त्यांनी जरी मला मारलं तरी सुद्धा त्रैलोक्याच्या राज्यासाठी सुद्धा मी त्यांना मारू इच्छित नाही. तर एवढ्या पृथ्वीच्या राज्यासाठी मी त्यांना मारले आहे. हां, असं अर्जुन बोलतोय. आता अर्जुनच पुढं बोलतोय. काय म्हणतोय अर्जुन बघा. जनार्दन, काय जनार्दन, हे जनार्दन भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतोय. जनार्दन हे नाव कोणाचं आहे? भगवान श्रीकृष्णाचं. जनान अर्दयती इति जनार्दन. जनान नाम दुष्ट जनान, अर्दयती नाम हिनस्ती. दुष्ट लोकांचा नाश करतो ना परमात्मा, म्हणून त्याला जनार्दन म्हणतात. किंवा सगळ्याच लोकांचा प्रलयाच्या वेळेला तो काय करतो? नाश करतो, म्हणून त्याला जनार्दन म्हणतात. हे जनार्दन
धार्तराष्ट्रान निहत्य. दिसलं का? धार्तराष्ट्र म्हणजे कोणते? कौरव. बहुवचन म्हणजे सगळे कौरव. त्यांना धार्तराष्ट्रान म्हणजे कौरवांना निहत्य. निहत्य म्हणजे मारून, त्यांना नष्ट करून. नह. नह म्हणजे आम्हाला. नह दिसलं कुठे? नह धार्तराष्ट्रात ते पुढे बघा. नह म्हणजे आम्हाला. का प्रीती स्यात्, कोणती प्रसन्नता प्राप्त होईल सांग. म्हणजे हे धार्तराष्ट्र म्हणजे आमचे धृतराष्ट्र काकाचे पोर. बरोबर म्हणजे चुलत्याचे पोर म्हणजे भाऊच. कोणी सगळे भाऊच आहेत, बंधूच आहेत आमचे. आणि यांना मारून आम्हाला लई प्रसन्नता होणार आहे की? अशी कोणती प्रसन्नता प्राप्त होईल आम्हाला सांगतोस. हे जर धार्तराष्ट्रांनी निहत्य, या धार्तराष्ट्रांना म्हणजे कौरवांना निहत्य म्हणजे मारून, नह म्हणजे आम्हाला, का प्रीती स्यात्, कोणती प्रसन्न. प्रीती शब्दाचा अर्थ प्रसन्नता. आम्हाला कोणती प्रसन्नता प्राप्त होईल सांगू. आनंद होईल आम्हाला. कोणती प्रसन्नता प्राप्त होईल. आणि खरं सांगू का, अजून म्हणतो हे जे कौरव आहे त्यांनी लय पाप केले. हे दुष्ट आहे, दुष्ट. आणि त्यांना मारून आम्हाला पापच लागेल. समजा एखाद्या स्वरानं वाटेने चाललेल्या एखाद्या माणसाला मार, दागिने बिगिने असा श्रीमंत माणूस, मग त्याला मारल्यानंतर त्या मारणाऱ्याला काय भेटते? त्याच्याजवळ जे आहे ते काय मोबाईल असेल, पैसे असतील, दागिने असतील, काय जे काही असेल ते सगळं गावाला भेटते की नाही. आता यांच्याजवळ काय आहे? पाप. हे सगळे आतताई आहे, हे पापी आहे, हे दुष्ट आहे, दुर्जन आहे. आणि मग यांना जर मारलं तर त्यांच्याजवळ पाप आहे. मला काय भेटेल सर? आम्हाला सगळं काय भेटणार आहे? पापच लागेल आम्हाला सगळं, दुसरं काय होणार. तेच म्हटलंय अजून बघा. एतान आततायिनः हत्वा. दिसलं का? कुठे आहे शब्द? एतान कुठे आहे? हत्वाच्या पुढं. एतान आततायिनः हत्वा, या आततायींना मारून. आततायी म्हणजे पापी, पाप्यांना, दुष्टांना मारून. अस्मान पापम एव आश्रये, आमचा पापच आश्रय करी. म्हणजे आमच्या ठिकाणी पापच येऊन आश्रयाला राहील. कळलं का? अस्मान म्हणजे आम्हाला, पापम एव आश्रये, पापच आश्रय करी. कळलं? म्हणजे आम्हाला पाप लागेल. अजून एकदा श्लोक सांगायचंय का? बघा. जनार्दन, हे जनार्दना, धार्तराष्ट्रांनी हत्य, या कौरवांना मारून, का प्रीती स्यात्, न म्हणजे आम्हाला कोणती प्रसन्नता प्राप्त होईल. एतान आततायिनः हत्वा, या आततायांना मारून म्हणजे या पाप्यांना मारून. अस्मान पापम एव आश्रये, आम्हाला पापच लागेल. म्हणजे आमचा पापच आश्रय करी. काही येऊन राहील आमच्याकडून, पापच येऊन राहील आमच्याकडून. तस्मान्नार्हा वयं हन्तुं, धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान्, स्वजनं हि कथं हत्वा, सुखिनः स्याम माधव. तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान्, स्वजनं हि कथं हत्वा, सुखिनः स्याम
अर्हा वयम तुम धार्तराष्ट्रान् स्वबांधवान् स्वजनम ही कथम हत्वा सुखिनः स्याम माधव. आलं बघा. वयम दिसला का शब्द? वयम म्हणजे आम्ही स्वबांधवान धार्तराष्ट्रान हंतून न तस्मात घ्यावं. तस्मात पासून सुरुवात पाहिजे. तस्मात म्हणून. तस्मात म्हणजे काय? म्हणून. काय म्हणून रे? वरच्या श्लोकात सांगितलं ना की या पाप्यांना मारून आम्हाला काय लागल? पापच लागल. एकतर आम्हाला काही प्रसन्नताही होणार नाही आणि पापच लागल. म्हणून तस्मात म्हणून वयम आम्ही स्वबांधवान धार्तराष्ट्रान हंतून न अर्हा. दिसलं कसं घ्यायचं आपण? वयम म्हणजे आम्ही स्वबांधवान म्हणजे स्वतःच्या बांधवांना म्हणजे कुणाला? धार्तराष्ट्रान. या धार्तराष्ट्रांना म्हणजे कुणाला? कौरवांना. हंतुम मारण्याकरता न अर्हा आम्ही योग्य नाही. कळलं का? आम्ही या बांधवांना कौरवांना मारण्याकरता योग्य नाही. त्यांना मारणं योग्य आहे का? नाही. आम्ही त्यांना मारण्याकरता योग्य नाही. का बरं? ही दिसलं का? ही कोण आहे? ही म्हणजे कारण की. हिचा अर्थ काय असतो? कारण की माधव हे माधवा. माधव शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? मा शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी. मा म्हणजे काय? लक्ष्मी. आणि धव शब्दाचा अर्थ आहे पती. म्हणजे लक्ष्मीपती. लक्ष्मीचा मालक, लक्ष्मीचा जो स्वामी आहे त्याला काय म्हणतात? माधव. हे माधव स्वजनम हत्वा. दिसलं का? स्वजनांना मारून कथम सुखीनः स्याम. कसं काय आम्ही सुखी होऊ? समजतंय का? सुखीनः कथम स्याम. सुखी आम्ही कसं काय होऊ शकतो? अरे स्वतःच्या भावांना मारून पण सुखी होत असतं. बघा अजून एकदा श्लोक सांगतो सगळा. तस्मात म्हणून वयम. वयम म्हणजे आम्ही स्वबांधवान धार्तराष्ट्रान हंतुम न अर्हा. तर आम्ही स्वतःच्या बांधवांना म्हणजे धार्तराष्ट्रांना कौरवांना मारण्यासाठी न अर्हा म्हणजे आम्ही योग्य नाही. काय योग्य नाही? ही कारण माधव म्हणजे हे भगवान श्रीकृष्ण. माधव म्हणजे श्रीकृष्ण. मा म्हणजे लक्ष्मी. धव म्हणजे पती. लक्ष्मीचा पती कोण आहे? श्रीकृष्ण. म्हणून त्याला माधव म्हणतोय अजून. हे माधव स्वजनम हत्वा. स्वजनांना मारून कथम सुखीनः स्याम. कसं काय आम्ही सुखी होऊ? आलं? यद्यपेते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्. यद्यपेते न पश्यन्ति चेतसः अक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्. कदाचित बघा यद्यपि. दिसलं का? यद्यपि येते
न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम. बघा यद्यपि अगोदर काय यायचं यद्यपि म्हणजे जरी येते लोभोपहत चेतसः किंवा लोभोपहत चेतसः येते असं नाही. लोभाने ज्यांचं चित्त भ्रष्ट झालेलं आहे या कौरवांच्या अंतःकरणात सगळा काय आहे लोभ आहे. चित्तात सगळा त्यांच्या लोभ या राज्याचा आणि त्यामुळं त्या लोभामुळे चित्त काय झालेत भ्रष्ट झालेले. असे लोभामुळं भ्रष्ट चित्त झालेले येते म्हणजे हे कौरव. अलग लक्षात हे कुलक्षयकृतं दोषम च मित्रत्व हे पातकम न पश्यन्ति. इकडं बघा आहे का कुलाचा क्षय होईल आता युद्ध झाल्यावर. आता एक कुणी बी मारलं कुणालाही तरी ऐका पांडवांनी कौरवांना मारलं किंवा कौरवांनी पांडवांना मारलं आलं लक्षात युद्ध होणार. पुढचं काय माहिती थोडं असतं युद्ध. पण पांडव जरी मेले तरी कुरुवंशातलेच मारणार आणि कौरव जरी मेले तरी कुरुवंशातलेच मारणार. कारण कौरव पांडव कुरुवंशातलेच आहेत ना एकाच वंशातले. वंश वेगळा आहे त्यांचा एकाच घरातले आहेत ना. मग आता तेच मारणार आहे म्हणजे कुलाचा नाश कुणाच्या होणार त्यांच्याच कुलाचा नाश होणार. आणि कुलाचा नाश होणं हे फार दोषाला कारण असतं. कुलाचा नाश झाला की दोष लागत असतो. तो कुळाचा नाश ज्याने केला त्यालाही लागतो आणि ज्यांच्या कुळाचा नाश झाला त्यांनाही लागतो. कुलाचा नाश हा दोषाला कारण असतो. त्याच्यामुळं दोष होत असतात. आता काय दोष होतात वगैरे आणून त्याची यादी सांगणार नाही पुढं त्याच्यामुळे मी सांगत बसत नाही आता काय केलं. तर हे जे कुल नष्ट झाल्यानंतर जे दोष निर्माण होतात ते दोष यांना दिसत नाहीत कारण यांचं चित्त लोभानं काय झालंय भ्रष्ट झालं. आणि आता युद्ध झालं म्हणजे युद्धामध्ये सगळे आपले सखे आपले मित्र हे पण मारले जाणार. मित्राबरोबर द्रोह होणार. मग मित्राचा द्रोह केल्यानंतर मित्राचा विश्वासघात केल्यानंतर जे पाप होत असतं ते पाप कसं आहे तो दोष कसा आहे त्या दोषाचं काय त्याचं पतन भोगावं लागेल हे कळतं का यांना कळत नाही. मित्राचा द्रोह हा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नरकात त्या माणसाला जावं लागत असतं. मित्राचा द्रोह केल्यावर विश्वासघात केल्यावर. त्याच्यासाठी मित्राचा विश्वासघात कधी करायचा नाही. यावर चंद्र दिवाकर तोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत. आणि मग तो दोष होतो पाप होतं. हे पाप यांना दिसतंय का कळतंय का यांना पाप नाही. असं कोण म्हणते म्हणून तर युद्ध करायला तयार. बघा काय म्हणतो अर्जुन म्हणतो की यद्यपि जरी लोभोपहत चेतसः येते लोभानं ज्यांचं चित्त भ्रष्ट झालेलं आहे असे हे कोण कौरव. कुलक्षयकृतं दोषम कुलाचा क्षय झाल्यावर होणाऱ्या दोषाला च मित्रद्रोहे पातकम मित्राचा द्रोह केल्यानंतर होणारं जे पाप त्या पापाला न पश्यन्ति हे पाहत नाही. कळलं का आला श्लोक. चला आता पुढचा श्लोक बघा. कथं न देयमस्माभिः
प्रपश्यद्भिर्जनार्दन कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन बघा पदच्छेद कथं न ज्ञेयम् अस्माभिः पापा अस्मात् निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिः जनार्दन अलगा तर बघा आता अगोदर जनार्दन घ्यायचं, कारण जनार्दन हे काय संबोधन आलं. जनार्दन घ्यायचं. अर्जुन म्हणतोय हे सगळे अर्जुनाच्या मुखातले श्लोक आहेत. जनार्दन हे जनार्दना. आता जनार्दन शब्दाचा तुम्हाला सांगितलं असते, आता पुन्हा पुन्हा परत कशाला सांगू आहे का नाही. तर जनार्दन म्हणजे हे जनार्दना. कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिः अस्माभिः अस्मात् पापात् निवर्तितुं कथं न ज्ञेयम् असा आलं. बघा जनार्दन म्हणजे हे जनार्दना. कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिः अस्माभिः. बघा वरच्या श्लोकात अर्जुनाने सांगितलं की हे सगळे कौरव लोभाने बद्धचित्त झालेले आहेत आणि त्यांना कुलाचा क्षय झाल्यावर होणारा दोष, तो दोष पण दिसत नाही आणि मित्राचा द्रोह केल्यावर होणारं जे पाप, ते पाप पण यांना दिसत नाही. ह्या पापाला आणि दोषाला ते पाप नाही, आंधळे झालेले. दुर्वाचं तर आहेच, पण हे बी काय झाले सगळे यांना काही पाप दोष दिसत नाही, पाप दिसत नाही, काही दिसत नाही. पण त्यांना जरी दिसत नसलं तरी आम्हाला दिसतंय की कुलाचा क्षय झाल्यावर काय होईल, दोष घडेल. मित्राचा द्रोह झाल्यावर पाप होईल. याला आम्ही पाहतो ना, ते जरी पाहत नसले तरी. म्हणून या पापातून निवृत्त होण्यासाठी त्यांनी जरी काही उपाय नाही केला, पण आता आम्हाला हे पाप दिसत असल्यामुळं आम्ही तो उपाय काही जाणून नाही काय, आम्ही काहीतरी जाणायला पाहिजे की नाही उपाय. या पापातून निवृत्त होण्यासाठी काही उपाय करायला पाहिजे की नाही, काही उपाय जाणून घ्यायला पाहिजे की नाही. कसं काय जाणून घेऊ नये आम्ही जाणून घ्यायला पाहिजे ना, असं म्हणायचं. बघा आम्ही म्हणतोय जनार्दन हे जनार्दना कुलक्षयकृतं दोषं, कुलाचा क्षय झाल्यावर होणाऱ्या दोषाला. कुलक्षयकृतं दोष म्हणजे काय, कुलाचा क्षय झाल्यावर, कुल नष्ट झाल्यावर, कुळातली माणसं नष्ट झाल्यावर होणारा जो दोष, त्या दोषाला प्रपश्यद्भिः अस्माभिः, त्या दोषाला पाहणाऱ्या आमच्याकडून. आम्ही पाहतोय, प्रपश्यद्भिः पाहणारे आम्ही, अस्माभिः आमच्याकडून. आलं. दोषाला पाहणाऱ्या आमच्याकडून. अस्मात् पापात शब्द सांगले कुठे ते, अस्मात् पापात या पापातून निवर्तितुं निवृत्त होण्यासाठी, मुक्त होण्यासाठी कथं न ज्ञेयम् कसा काय उपाय जाणू नये. जाणावा की नाही, का जाणूच नाही. आम्हाला जर दोष दिसतंय, पाप दिसतंय, मग आम्ही त्या पापाला, दोषाला पाहणारे जे आम्ही आहे, अशा आमच्याकडून या पापातून निवृत्त होण्यासाठी काही उपाय जाणू नाही काय. कसं काय जाणू नाही, जायला पाहिजे उपाय काहीतरी, असं अर्जुन बोलतोय. आलं, कळलं का. पुढचं सांगायचा श्लोक अर्जुनाला सांगायचा, अर्जुनाला सांगायचं. बघा जनार्दन हे जनार्दना कुलक्षयकृतं प्रपश्यद्भिः, कुलाचा क्षय झाल्यावर होणाऱ्या दोषाला पाहणाऱ्या अस्माभिः आमच्याकडून, अस्मात् पापात निवर्तितुं
या पापातून निवृत्त होण्यासाठी कथम न ज्ञेयम, असा काय कोणता एखादा उपाय जाणू नये? जाणावं की नाही? जाणावा हा त्याचा. कसा काय जाणू नये असं अजून म्हणतंय. म्हणजे याचा अर्थ काय? जाणावा असं म्हणायचं. आता त्या श्लोकात काय सांगितलं? त्या 2 श्लोकात की फुलाचा क्षय झाल्यावर होणाऱ्या दोषाला हे जाणत नाही. वरच्या श्लोकात सांगितलं. आणि फुलाचा क्षय झाल्यावर होणाऱ्या दोषाला आम्ही जाणतोय हे खालच्या श्लोकात सांगितलं. मग या दोषाला जाणतो तर मग त्याच्यातून मुक्त होण्यासाठी काहीतरी उपाय पण जाणून घ्यायला पाहिजे ना. आणि तो उपाय करायला पाहिजे हे सांगितलं अर्जुनानं. हे व्यक्त स्पष्ट झाले या श्लोकातून. पण आता प्रश्न असा आहे की फुलाचा क्षय झाल्यावर अर्जुनाचं म्हणणं असं आहे की दोष निर्माण होतो. फुलातली माणसं नष्ट झाली सगळी की काय होतो? दोष होतो. काय दोष होतो? कोणते दोष घडतात फुलाचा क्षय झाल्यावर? ते कसे दोष घडतात ते आता सगळं अजून पुढच्या श्लोकामध्ये सांगतो. कुलक्षये प्रणश्यन्ति धर्माः सनातनः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नधर्मो विभवत्युत. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नधर्मो विभवत्युत. पदच्छेद बघा. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मः अभिभवति उत. आलं का? आता अन्वयार्थ बघा. कुलक्षये, कुलाचा क्षय झाल्यावर किंवा कुलाचा क्षय झाला असता, सप्तमी ना, कुलक्षये. रामे कसं आहे? रामे सप्तमीचं रूप एकवचन. तसं इथं कुलक्षय. कुलक्षये म्हणजे कुलाचा क्षय झाला असता. कुलाचा क्षय झाल्यावर काय होतं? कोणते दोष घडतात? तर बघा ऐका. सनातनाः कुलधर्माः प्रणश्यन्ति. कुळामध्ये असलेले सनातन अशा प्रकारचे जे कुळाचे धर्म आहेत ते कुळाचे धर्म सगळे काय होतात? नष्ट होतात. आपल्या कुळामध्ये जे सनातन म्हणजे अनादी कालापासून, हा प्राचीन काळापासून चालत आलेले जे कुळाचे धर्म आहेत त्याला कुलधर्म म्हणतात. प्रत्येकाच्या कुळातले धर्म वेगवेगळे असतात. देश बदलला, जात बदलली, की कुळ बदललं की प्रत्येक कुळाचे वेगवेगळे धर्म असतात. प्रत्येकाची कुळदेवता वेगळी असते, कुलदेवी वेगळी असते, रीतिरिवाज सगळ्याच्या वंशातले वेगवेगळे असतात का नाही? आणि ही फार प्राचीन पूर्वजापासून चालत आलेले असतात. पप्पाला विचारलं तर पप्पाला सांगता येत नाही, आजोबाला विचारलं तर आजोबाला सांगता येत नाही, पंजोबाला विचारलं असला जिवंत पंजोबाला सांगता येत नाही. ते म्हणजे आमची पंजोबाला विचारलं तर आम्ही पण त्यांना नाही सांगतात, पण ही पूर्वीपासून चालत आले सगळे. अशा अनादी कालापासून चालत आलेले आपल्या कुलातले जे धर्म आहेत त्याला म्हणतात सनातन असे कुलधर्म. कळलं का? हे सगळे नष्ट होतात. कधी? कुळातली माणसं मेली. कुळातली माणसंच मेली, जुनी माणसं पूर्वज मेली. हा जे चुलते बिलते आहे का नाही, आजोबा बिजोबा मेली, मोठे आपल्यापेक्षा वडील झाले, बंधू वगैरे. मग आपल्या कुळातले रिवाज काय आहेत, आपल्या कुळातले परंपरा म्हणजे काय, कोणतं आचरण करायचं, काय करायचं, कोणत्या वेळेला काय करायचं, हे काय माहीत आहे का मग पुढच्या पिढीला? पुढच्या पिढीला कोण सांगणार? काही कळत नाही त्यांना.
आणि त्यांना मग काही कळत नसल्यामुळे मग ती काही करते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, कुळातले धर्म नष्ट व्हायला लागले. काय व्हायला लागले? कुळ नष्ट झालं, कुळातली माणसं मेली की त्यांच्या कुळात चालत आलेले जे कुलधर्म आहे, सनातन अशा प्रकारचे कुलधर्म, ते काय होतात? नष्ट होतात. कळलं का? हा, उद्या म्हणले कुलधर्म नष्ट. कुलधर्म नष्ट काय मिळत? काय मिळत आहे? धर्मे नष्टे, कुळातले धर्म नष्ट झाले असतात. हा, उत्स्नम कुलम, संपूर्ण कुलाला. उत्स्नम शब्दाचा अर्थ काय? संपूर्ण. कुलम म्हणजे कुळाला. अधर्म अभिभवती, अधर्मच काय करतो? व्यापतो. उत घ्यायचं, उत अधर्म अभिभवती. उलट तो अधर्मच कुळाला काय करतो? व्यापून टाकतो. सगळ्या कुळात अधर्म पसरतो. अधर्म समजतो का? हा, करू नये ते करीत बसतात, त्याला अधर्म म्हणतात. जे करायचं त्याला धर्म म्हणतात, आणि जे करू नये त्याला काय म्हणतात? अधर्म म्हणतात. आता धर्म नष्ट झाल्यावर मग ते जे काही थोडेफार लोक उरले कुळातले, ते काय करणार आहेत? अधर्मच करणार आहेत. लोक सगळ्या कुळात अधर्म पसरतो. भानगडी म्हणून कुळ नष्ट नाही झालं पाहिजे. जुनी माणसं फार दिवस राहिले पाहिजे पुढच्या पिढीला सांगायला, मागचे सगळे विवाद, सगळे धर्म सांगायला. त्यांचं पाहूनच बाकी पुढची पिढी करत असते ना. तुम्ही कपाळाला गम लावता का नाही? दुसरीकडे गम लावले नाही कुठं? सांगितलं कपाळालाच कम गम लावता, कारण आपल्या पूर्वजांनी लावत आले तिथं. आहे का नाही? हे असंच काय करायचं? हे आमचे वडील करीत होते. तुमचे वडील असं करत होते, आमचे आजोबा करीत होते. हे जे धर्म आहेत, ही पिढ्याना पिढ्या चालत आलेले धर्म, याला कुलधर्म म्हणतात. हे कुलधर्म नष्ट होतात. आणि धर्म नष्ट झाले एकदा की मग पुढची पिढी मग तसं वागत नाही. मग त्याच्या पद्धतीनं मग दुसऱ्याच पाहून काहीतरी करतो. म्हणजेच कुळामध्ये धर्माचा अनुष्ठान न घडता सगळ्या कुळामध्ये अधर्म घुसतो. काय घुसतो? अधर्म घुसतो. अधर्म त्याला व्यापून टाकतो. सांगू का श्लोक एकदा? कुलक्षये, कुळाचा क्षय झाला असता, सनातना कुलधर्म प्रणश्यन्ति. सनातन अशा प्रकारचे जे कुळाचे धर्म आहेत, ते कुळाचे धर्म काय होतात? नष्ट होतात. आणि धर्मे नष्टे, कुलधर्म नष्ट झाले असता, उत्स्नम कुलम, संपूर्ण कुळाला, उत अधर्म अभिभूती, उलट सगळा अधर्मच काय करतो? व्यापून टाकतो. झालं का? ओम शांती.